नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नवीन मोटर घ्यायला जात असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. ही मोटर मित्रांनो 2 मिनटं चालायची आणि ट्रिप व्हायची. मोटर शॉर्ट पण नाही, तरी पण मोटर ही ट्रिप होत होती मित्रांनो. पण आपल्या ॲम्पेअर मीटरद्वारे पण ही मोटर चेक केली तर 18 ॲम्पेअर मोटर खात होती. तर आपण ही मोटर आता विहिरीमधून वर काढलेली आहे. तर नक्की काय प्रॉब्लेम आहे आपण हा बघूया. बुशिंगचा प्रॉब्लेम आहे की दुसरा काय प्रॉब्लेम आहे. तर हे सगळे नट आहेत ते आपण पहिल्यांदा खोलून घ्यायचे आहेत. हे नट खोलून झाल्यानंतर आता आपल्याला मोटर एका हातोड्याच्या किंवा कशाच्या सहाय्याने अशी ठोकून खोलायची आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खुलजा सेम खूप निघाला अपघात करते मोटर मित्रांनो. फायनली आपली मोटर आपण खोललेली आहे. तुम्ही बघू शकता ह्या मोटरचा रोटर जो आहे तो 50% रोटर पूर्ण सडलेला आहे. ॲल्युमिनियमचा रोटर आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे छिद्र पडलेले आहेत. या साईडला चांगला आहे रोटर आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता हा पूर्णपणे डॅमेज झालेला आहे. तर ह्याच्यामुळे आपली मोटर जास्त ॲम्पेअर खायची आणि जास्त करंट म्हटलं तरी चालेल आणि ट्रिप व्हायची. मोटरचं वायरिंगसुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो. मोटर वायरिंग कुठेही जळलेलं नाही. तुम्ही बघू शकता ॲल्युमिनियम रोटरचं काय तोटे होतात मित्रांनो. हा ॲल्युमिनियम रोटर जे केस आहे तो आपल्या मोटरच्या बॉडीमध्ये आहे. तो केस बुशिंगमध्ये जाऊन बुशिंगसुद्धा खराब व्हायचा पूर्णपणे चान्स आहे. त्यामुळे आपण मोटर घेते वेळेस ॲल्युमिनियम रोटर असलेली मोटर शक्यतो घेणे टाळायचे आहे, जेणेकरून आपल्याला नंतर असा प्रॉब्लेम येऊ नये. तुम्ही बघू शकता ह्या ॲल्युमिनियम रोटरमध्ये असे रॉड असतात आडवे आणि कॉपरच्या मोटरमध्ये कॉपरचे रॉड असतात. तर इथले रॉड जे आहेत पूर्णपणे सडलेले आहेत आणि त्याचा खेच जो आहे तो या बॉडीमध्ये साठलेला बघू शकता आपण. बघू शकता मित्रांनो खूप केस निघलेला आहे त्याचा आणि तुकडे पडलेले आहेत सडून. ॲल्युमिनियमचं तुकडे जे आहेत ते पूर्ण मोठं आपण बघू शकतोय. त्यामुळे मोटर आपण जेव्हा नवीन खरेदी करायला जाता त्यावेळी शक्यतो कॉपर रोटरची घ्यायची आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता वायरिंग पूर्ण चांगली आहे. तुमची मोटर पण जर अशी ट्रिप होत असेल तर नक्की खोलून बघा रोटर चांगला आहे की खराब. तुम्ही बघू शकता मित्रांनो एका साईडला कॉपर आणि एका साईडला ॲल्युमिनियमचा रोटर आहे. तर आपली मोटर पाणबुडी जर असेल तर शक्यतो कॉपरचा रोटर घ्यायचा आहे आणि जर मोटरवरची असेल तर ॲल्युमिनियम चालू शकतो. तर ही माहिती कशी वाटली मित्रांनो नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि नवीन मोटर घेते वेळेस आपली पैशाची हानी होऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे. धन्यवाद.